आहे काहीतरी वेगळे नाही आपण करायचं नाही काहीतरी मयूर पाणी दे जरा मित्रांनो छोटी मालकी बघा कशी आपल्या नंदीला कुरवाळून घेते ओवाळून घेते. हैराण करेल मग त्याला विचार ना त्या दिवशी गाडी जिंकली ना त्याला मग चुरून म्हणते ना उतूर येस जिंकला बोलते ते जागा होत चला जाऊन निघा शहाणा ए चल ना इकडे फोटो काढायला हा तर इकडे 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 एलियन द्यायचा का यांना द्यायचा एलियन द्यायचा नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये पलसे गावामध्ये आणि ज्या नंदीची खूप कमी वेळामध्ये खूप जास्त चर्चा झाली असा नाशिकचा आशिक म्हणजे आपला एलियन त्याच्या खरेदीसाठी आपण आलेलो आहोत. समोर राहुल दादा आहेत. राहुल दादा नमस्कार. नमस्कार दादा जे असतं मनात तेच आणतो आपण दारात असेच आपण बघतोय गुलाल वगैरे लावून घेतलेले. हा थोडक्यात सांगा ना खरेदी वगैरे कशी काय झाली. सर्वप्रथम महादेवाचा आशीर्वाद घेऊन त्र्यंबकेश्वरला आधी जर नाशिकमध्ये यायचं असेल तर पहिले जे आमचे नंदी आहेत आमचे महादेव आहेत महादेवांचा आशीर्वाद घेऊन आज सोनूभाऊंच्या घरी जो माझा दुसरा कुटुंब आहे नाशिकमधला आज त्या घरी आलो मी. आज एलियनची खरेदी झाली तब्बल 23,51,000 रुपये. जे पैशांनी म्हणजे पैशांनी ज्या रकमेने खरेदी झालेली आहे त्याच रकमेचा मी चेक दिलेला आहे सोनूभाऊंना. कारण की चेकनी पेमेंट असा करतोय का येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या खरेद्या होत राहतील असं कोणासोबत कधी असं चुकून नको व्हायला का आपण कॅश पैसे देतो आणि त्याच्यामध्ये काय तडजोड होते. त्यासाठी त्यांना 23,51,000 रुपयाचा चेक दिलेला आहे मी आणि 23,51,000 रुपयामध्ये खरेदी झालेली आहे. मला एकच गोष्टीचा आनंद वाटतं का सोनूभाऊंनी माझ्या 1001 दावणीचा मान सन्मान ठेवून आज मला एलियन 1001 म्हणून या दावणीला दिला. खूप आनंद वाटतोय. या एलियन सोबत आई आहेत बाबा आहेत सोनूभाऊंची मुलगी आहे कन्या आहे दिदी आहे दोन्ही ताई आहे दोन्ही भाऊ आहेत. सोनूभाऊंचा छोटा भाऊ आहे आणि हा मेन बॉस आहे घरातला तो सुद्धा आहे सोनूभाऊंचा छोटा मुलगा. तर सगळ्यात आमचं कुटुंब सोबत आहे आणि आजची जी खरेदी होती ती अखंड महाराष्ट्राला कळू द्या का जे महाराष्ट्राने जे प्रेम दिलं आहे त्या प्रेमापोटी हा एलियन घेतलेला आहे 1001 दावणीला. हा कोणाला हरवण्यासाठी नाही घेतलेला आहे. तो फक्त 1001 दावणीचं नाव रोशन करावा आणि अखंड महाराष्ट्रभर जे मूळची छाप आहे मथुरने दिलेलं प्रेम आहे महाराष्ट्रभरात जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या आशीर्वादाखातील त्यांच्या प्रेमाखातील हा एलियन आज घेतलेला आहे. दादा जे म्हणजे जो व्यवहार आहे एकदम ट्रान्सपरंट रित्या झाला आणि चेकने पेमेंट केलं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काय प्रॉब्लेम नसेल. काय सांगाल तुम्ही. काय कधी कधी चांगले माणसाचं नाव सुद्धा खराब करतात व्यवहारात. एखाद्या वेळेस आपण प्रामाणिक राहतो तेव्हा प्रामाणिक राहून सुद्धा समोरचा व्यक्ती पैसे दिल्यानंतर सुद्धा नाव खराब करत असतो. या एखादा व्यक्ती पैसे जर 25 लाख रुपयामध्ये व्यवहार झालाय तर 15 लाख रुपये कॅश देतो आणि बाकीचे पेमेंट देत नाही. मग त्याच्यामुळे जो पण व्यवहार आहे तो माझा सोनूभाऊ सोबत ट्रान्सलेक्शन नुसारच बँकेनुसारच होणार आहे. बरोबर. सोनू दादांबद्दल काय बोलाल. कारण का बघायला गेलं तर त्यांच्या दारची लक्ष्मी आज कुठं ना कुठेतरी आपल्याला दिलेली आहे आणि खरोखर म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे की एवढं मोठं नंदी आज त्यांच्या स्वरूपात आपल्या दावणीला येतोय. सर्वप्रथम तर सोनूभाऊचा मी आभार व्यक्त करतो.
सोनू भाऊ एक या बैलगाडा क्षेत्रात माझ्या मित्राप्रमाणे, माझ्या भावाप्रमाणे आणि या कुटुंबाप्रमाणे एलियन जसा मी घेतलाय म्हणून माझा नाही, हा अखंड महाराष्ट्राचा आहे. हा जो सोनू भाऊचा कुटुंब आहे तो माझाच कुटुंब आहे, म्हणून मी हा नंदी दोघांचा म्हणून आम्ही एक सांगायला गेला, जरी खरेदी मी केला असेल, जेवढा माझा अधिकार आहे तेवढा त्यांचा राहील आणि मथुर फॅन फॅमिलीचा राहील. बरोबर. दादा, या व्यवहारानंतर सोनू भाऊ आणि तुमचे म्हणजे संबंध एकदम जीवाभावाचे राहतील, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी त्यांना प्रामाणिकपणे बोललो का तुमची रक्कम पूर्ण तुम्ही आधी घ्या, त्याच्यानंतर मुंबईला एलियन पाठवा. कारण की काय विषय होतोय, उद्या शर्यत हारली, काही झाला, XYZ जे होईल ते देवाचा आशीर्वाद, खंडेरायाचा आशीर्वाद घेऊनच मथुर आज खंडेरायाच्या साक्षीने घेतोय. आणि हा काचेचा भांडा आहे, कधी काय होईल सांगता नाही. त्याच्यामुळे उद्या दोष त्यांना नको ना, त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान नको माझ्यामुळे. त्याच्यामुळे पूर्ण रक्कम माझ्या घरी, माझ्या दारी, माझ्या दावणीला आल्यानंतर हारजीत काही होईल ते होईल, ते माझ्या नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे. त्याच्यामुळे आज जी खरेदी केलेली ती प्रामाणिकपणे सगळ्या जवळ मांडलेली आहे युट्यूबच्या माध्यमातून. बरोबर. दादा, मथुर आपला सर्वांचा देव आहे, आपण त्याला देवाप्रमाणे पुजतोय, पण आपल्या एलियनला त्या देवलाची पायरी तरी म्हणजे असा एक ती जागा तरी भेटेल का? 100% जो दावणीचा बॉस आहे मथुर, देव आहे आपला, त्याच्या आशीर्वादाने सगळे नंदी माझे पळत राहतील. आणि फक्त यांचं आमचं जे खरेदीचं विषय आहे ते फक्त या 8-10 दिवसापासून आमचं चाललंच होतं. अक्षरशः हा नाशिक, पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हा सोनू भाऊंचं नाव खूप उंचावर नेलंय. घोड्या बैलामध्ये कडेनी सगळ्यांच्या गाड्या मारलेल्या आहेत एलियननी, पण आज त्यांनी योग्य त्या वेळी मला माझा मान सन्मान ठेवून त्यांना याच्यावरती पण दर आला असता. कोणी 40 लाख दिले असते, 35 लाख दिले असते, 50 लाख रुपये दिले असते, पण मला 23,51,000 रुपये घेऊन मला त्यांनी कमीत कमी रकमेने नंदी दिला, म्हणून त्यांचा मी खरंच ऋणी आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. सगळेच मागे लागले होते सोनू भाऊंच्या, पण आमचा 10 दिवसापासून व्यवहार चालू होता. माझी मागणी अशी होती का मला डावे साईडनं मला पळून पाहिजे, डावे खांद्याने, कारण की उजवा खांदा तर शोर शॉट येतो घोड्यामध्ये, सगळेच नंदी उजव्या खांद्याने पळत असतात, पण मला दोन्ही साईडनं खेळायचं आहे. मथुर जसा दोन्ही साईडनं कडेनी पळतो, तसा एलियन सुद्धा दोन्ही खांदे त्यांनी दाखवून दिलं अखंड महाराष्ट्राला की मी दोन्ही खांदेनी पळू शकतो. मग त्यामुळे मी आज येऊन इथे खरेदी केली. सोनू भाऊंना भरपूर सारे फोन येत होते अखंड महाराष्ट्रातून. सोनू भाऊंची जो नंदी एलियन, जो नंदी पळतो त्याला अखंड महाराष्ट्रभर चर्चा होते. मग त्याच्यानंतर ते मालक ठरवतात कोणाला विकायचा, कोणाला नाही विकायचा. मग त्याने आज माझ्यावर विश्वास ठेवून मला नंदी दिला, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. सोनू दादा, तुमच्याशी बोलतो. सोनू दादा, नमस्कार. नमस्कार. दादा, आज आपला हा व्यवहार पूर्ण झाला. या व्यवहारामध्ये तुम्ही एकदम खुश आहात ना? हो, खुश आहोत. आणि माझं एक पहिल्यापासून स्वप्न होतं की माझा नंदी हा 1,001 दावणीलाच गेला पाहिजे. दादा, बघायला गेलं तर आज एलियन खूप सारं नाव करतो. मथुरमध्ये पळाल्याच्या नंतर चर्चा झाली. म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की 1,001 दावणीला यावा. त्या प्रेक्षकांच्या इज्जती खातीर किंवा ते प्रेक्षकांच्या प्रेमा खातीर आज दादांनी चांगली खरेदी केली. दादांचे आणि तुमचे संबंधाबद्दल सांगा, किंवा या व्यवहारानंतर दादांचे आणि तुमचे जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत राहतील का? इथून मागे जे आमचे संबंध होते तेच आम्ही इथून पुढे पण ठेवणार आहोत चांगलेच. आणि दादा जेव्हा आले तेव्हा दादांनी पहिले व्यवहाराच्या पहिलेच सांगितलं की जेव्हा मी तुला पूर्ण पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील तेव्हाच मी एलियन इथून घेऊन जाईल मुंबईला. तोपर्यंत तुला जर शर्ती करायची असेल तरी करू शकतो तू, आणि इथंच राहील नंदी. दादा, व्यवहार एकदम क्लिअर झाला ना आपला? हो, एकदम क्लिअर झालाय. ज्या दिवशी आता एक 23,51,000चा दादांनी चेक दिलेले आहेत, आणि तो ज्या दिवशी क्लिअर होणार आहे त्या दिवशी दादा बैल घेऊन जाणार आहे. नक्कीच. दादा, आज बघतोय खूप छान पळतोय एलियन, चांगल्या दावणीला जातोय. कशा प्रकारे तुम्हाला अभिमान वाटतंय? आता बैल मथुर मध्ये जाणार आहे म्हणून, आणि मथुर जवळ जाणार आहे तो त्याचा छोटा भाऊ म्हणून, या गोष्टीचा जास्त आनंद आहे. म्हणून मी जास्त व्यवहाराकडे बघितलं नाही. तर सकाळपासून मला 150 ते 250 फोन आलेले आहेत. जेव्हा पूर्ण महाराष्ट्राला समजलं की बैल द्यायचा आहे, एलियन हा द्यायचा आहे, तर खूप फोन आले. पण मी सगळ्यांना सकाळपासून सगळ्यांना तेच सांगितलं, पहिलं प्राधान्य माझं दादांना राहील, नंतर बाकीच्यांना राहील. दादा, खूप खुश वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरनं. एकदम म्हणजे एक जीवाभावाचा आपला
जवळचा, पण असं समजू नका की तो दुसऱ्या दावणीला जातोय. तो तुमच्या घरी आहे, तुमच्या सोबत कायम आहे. असं म्हणजे आता बघतो आई पण थोडीशी नर्व्हस झालेली आहे, कारण का आपण जीवाभावाने एकदम वाढवतो त्याला पोटच्या पोराप्रमाणे. पण असं समजू नका की तो दुसऱ्या घरी चाललाय, तो आपल्याच घरी आहे. काय सांगाल? जरी नवं झाली पण आता ते कसं माझ्यापेक्षा ते जास्त त्याच्या जवळ असतात. म्हणून ते साहजिक आहे आणि त्यांचं माझ्यापेक्षा त्यांचं घरच्यांचं जास्त प्रेम आहे त्यावरती. नक्कीच. पण मग इथं मला आपण काय बोलतो नाही का कोळसा आहे हिऱ्यामध्ये. कोळशामध्ये जो हिरा आहे तो तिकडे चमकलाच पाहिजे. 100%. दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. येणाऱ्या येणाऱ्या कालामध्ये राहुल दादांचं नाव तर अजरामर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, जगभर. तसंच आणि तुमचं पण दुसरी होईल. गोष्ट अशी आहे की जितकं दादांचं नाव तो वरती घेऊन जाईल तितकंच माझं पण तिथं नाव लागणार आहे. 100%. नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच नाव आपली 100% लागेल भाऊ. आज मथुरचे जे जुने मालक आहेत, वैभव दादा सरनोबत, सचिन सरनोबत, आज 6 वर्ष झाले मथुर घेऊन मी नेहमी त्यांचा उल्लेख करत राहतो. कारण की आज त्यांनी मला मथुर दिला नसता तर माझा जगभरात नाव नसता झाला. त्यांचे सुद्धा उपकार आहेत माझ्यावर, तसंच आज तुमचे सुद्धा उपकार आहेत माझ्यावर. एक माझे आई बाबा म्हणून त्यांच्या दोघांच्या साक्षीने सांगतो मी, आज एलियन जर मी खरेदी केला तर तुमचा तिथे विषय संपून जातो. पण तरी सुद्धा तुम्हाला कधी लागेल रात्री बेरात्री तुम्ही फोन करायचा. मी जागेवर नसलो तर तुमचा पिकअप तुम्ही घेऊन पाठवायचा. तुम्हाला जेव्हा घोड्या बैलात लागेल तेव्हा घेऊन यायचा. आज पवन घोड्यांनी आपला एलियनला वरती आणलाय. पवन घोड्याचे खूप अभिनंदन मी व्यक्त करतो. त्याला जेव्हा पण लागेल, हे मोगल सर आहेत, आमचे मित्र आहेत, ते कधीही सांगू द्या, हा एलियन त्यांच्या घोड्यामध्ये कधी आहे, अर्ध्या रात्री निम्म्या रात्री येणार. पंकज शेठ. पंकज शेठ, हो, हो. सॉरी पंकज शेठ. हा बैल काही दुसऱ्या दावणीला जात नाही. ती 1001 ती पण दावण आपलीच आहे. तर हा व्यवहार जो आहे हा घरातली घरात आहे. चालेल. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं पैलवान मनोहर कसरू आगळे. दादा काय सांगाल आज एवढी चांगली लक्ष्मी आज आपल्या घरीच राहते. 1001 दाव म्हणजे आपलीच दावण. काय सांगाल? 1001 दावणीचं म्हटलं तर आज एक प्रकारे असं मनात म्हणजे आपण म्हणतो थोडं दुःख पण असं आतमध्ये वाटतंय का आपली दावण आपली लक्ष्मी होती. पण तितकंच मोठं हे वाटतं का आज 1001 राहुल दादांच्या दावणीला जातोय. आणि दुसरी म्हणजे मथुरचा छोटा भाऊ म्हणून तो होतोय. तर त्यातच खूप मन असं जास्त ते एक आनंद होतोय. आणि दुसरं अजून एक सांगायचं झालं तर एलियन हा नाव आहे, पण हा एक इतिहास आहे आणि इतिहास कधी संपत नसतो, हा पुढे लिहिला जातो. तर हा 1001 दावणीला 1001% हा नाव करणार आणि इतिहास रचणार अखंड महाराष्ट्रभर. नक्कीच दादा. आज बघतोय घडवण्यामागे संपूर्ण तुमची फॅमिली होती. कुठून कुठेतरी फॅमिली पण आज आनंद आहे की दादांच्या नियोजनामध्ये कुठेतरी मथुरचा भाऊ म्हणून ओळखला जाणार आजपासून. हो, त्यामुळं ते एक आनंद खूप होतोय का 1001च्या दावणीला जातोय आणि राहुल दादांच्या ह्याच्यात जातोय आणि आपण देतोय. तर त्याच्यामागे कारण असं आहे, हे पण आहे का दादांच्या त्याचं नाव एक प्रकारे म्हणजे जसं पवन घोड्यामध्ये इथे झालं, तर अखंड महाराष्ट्रभर बिनजोड 3 फेरे त्यामध्ये पण खूप नाव होणार. दादांमुळे त्याचं नाव कुठेतरी वरती पण जाणार आहे. त्यामुळे पण खूप आनंद होतोय तो पण एक. नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा. बघा आज एक चांगला नंदी तुम्ही घडवला आणि आज येणाऱ्या कालामध्ये दादांचं नाव करणार, त्यामागे तुमचं देखील नाव लागणार. एक अभिमानाची गोष्ट आहे ही. हो, नाही तिथं आहे जे त्यामध्ये दादांचं पण होतोय आणि सोनू भाऊंचं पण